कुरकोटी गलांडे वस्ती या 25/15चा रस्ता करताना ठेकेदाराने विनापरवानगी नाल्यातील झाडे तोडल्याचा आरोप स्थानिक महिलेने केल्याने संतप्त ग्रामस्थांनी त्या महिलेच्या भूमिकेची पोलखोल करत हा रस्ता अनेक वर्षापासूनचा प्रलंबित होता तो रस्ता सरपंचांच्या फायद्यासाठी नव्हे तर गलांडे वस्ती व पिंजारी वस्तीतील ग्रामस्थांच्या फायद्यासाठी केला असून ठेकेदाराचा यात काहीच दोष नसून राजकीय स्टंट व खंडणीचा संशय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। तकडची वाट बंद करणार मी खड्डे पाडून आता ट्रॅक्टर लावून JCB लावून खड्डे पाडून काट्यावर घालणार रस्ता बंद करणार। का पाडलं बाबा तर म्हणतो अहो या झाडांचा काय उपयोग आहे म्हणून म्हणला पाडून टाकली झाडं रस्त्यात आडवी येते ती असं तसं म्हणून त्यांना सांगितलं। चुलत भाव पण तसा म्हणतो आता ह्याचा काय उपयोग आहे नाल्यात लावली ती म्हणून ती तोडली ती सगळी झाडं असा बोलतोय। आता काय बोलायचं मग तू चिचला का चिचा येते खिडक्या चिचा येते त्याला काय कोण खातही म्हणला आता काय बोलायचं त्याला कोण खात। पंचायतीत जाऊन बोलली म्हटलं अशी झाडं काढत येते का म्हटलं आम्हाला सूचना तरी द्यायची आम्ही हजर झालो असतो ना तर नाही मी गेलोच नाही म्हणला आता म्हटलं तुमच्या परवानगीशिवाय काढली का तर पुन्हा काहीच बोलला नाही गेला निघून। हा अशी करते टोलवा टोलवी त्यांचं म्हणे तुम्हाला काय म्हणले नाही भरपाई देतो वगैरे म्हणला की दुनावा येईल भरून येताय का मळ्यात म्हटलं मी आता येत नाही म्हटलं आताच घरी आली म्हटलं येईल म्हणले हो देतो म्हणले नाहीत का हा येईल म्हणली बघू म्हणली काय होतंय अशी काय म्हणली नाव सरपंचांचं काय जाय पा मच्छिंद्र गलंडे रस्ता आम्हाला गव्हर्नमेंट देतं आयता आणि त्या मशिनी ट्रॅक्टर सुद्धा तिथे जात नाहीये। म्हाताऱ्या माणसाने ट्रॅक्टर वगैरे कसा न्यायचा सांगा तुम्ही तरुण माणूस सुद्धा नेऊ शकत नाही ट्रॅक्टर तिथे आणि कशाला तुम्ही राजकारण आणताय असल्या चांगल्या गोष्टीसाठी। हा राजकारणाच्या जागेला खेळा ना। हे काय लहान मुलांनी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं आणि उठायचं कोणी काही सांगताय ना ऐकायचं आणि उठायचं आणि काही बोलायचं। ज्या बाईनी ज्या नवऱ्याला सही येत असताना अंगठ्याने आमच्या जमिनी विकल्या अंगठ्या घेऊन त्या बाईचं तुम्ही ऐकताय। हा आमच्या सामायिक जमिनी विकल्या तिने अंगठा घेऊन ज्या माणूस 7वी शिकलेला होता। हा पॉइंट मी मोदी जवळ काय मी गव्हर्नमेंटला सांगायचं आमच्या सामायिक जमिनी आम्हाला परत द्या। त्या बाईचं काय तुम्ही ऐकताय रडगाणं चांगल्या माणसांना बदनाम करते जे तिचं काय म्हणतात चुलत दिराच्या मुलांना बदनाम करते ती काय गरज आहे। ती मुलं किती चांगली आहेत। तुम्हाला पैसा पाहिजे तर कष्ट करा आणि जगा ना। काय तुम्हाला भरपाई पाहिजे कशाला भरपाई पाहिजे। तो रस्ता होणार सरकारी दरबारात कळलं ना। आणि त्या बाईचं काय काय तुम्ही जी बाई कधी नांदलीच नाही हा नांदून दाखवायचं असतं कष्ट करून दाखवायचं असतं तेव्हा कुठे जमिनीवरती हक्क दाखवला जातो। आता त्यांनी अशी आरोप केलाय की सरपंचांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या घराकडे रस्ता घेतलाय। बिलकुल नाही। आम्ही अर्ज दिलाय गोरे साहेबांना की आम्हाला पिंजार वस्तीला रस्ता पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी बिचाऱ्यांनी दखल घेतली तो आता आहे त्या पदावरती म्हणून उलट त्याचे उपकार मानले पाहिजेत आम्हाला की आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या पावसा पाण्यात आम्ही चिखलात पाय बुडवत जातो तिथे कमरे इतका पाण्यात त्यांनी रस्ता सुरू केला हे त्याचे उपकार आहेत आमच्यावरती सरपंचांचे। काय तुम्ही लोक काय तुम्ही पॉलिटिकल स्टंट करता मला कळत नाही। एखादा म्हातारा माणूस रिटायर होऊन इथे आला की त्याची वाट कशी लावायची आणि त्याला कसं मारून टाकायचं हेच ठरवतात गावची लोक गावढळ। म्हणजे आम्ही शेतीच करायची नाही का ह्यांच्या चंदन आणि बाबळीसाठी रस्ता आमचा अडवायचा का। तो करतोय ना ते योग्य करतोय। आमचा गोरे साहेबांना लेटर गेलेला आहे की आम्हाला पिंजार वस्तीला रस्ता हवाय। आणि पिंजार वस्ती ह्यांच्यासाठी आम्ही लेखी दिलेला आहे गोरे साहेबांना की आम्हाला रस्ता हवाय। पावसा पाण्याचे आमचे हाल होते त्या ओढ्यातून जाताना कपडे इतका पाण्यात आम्ही जातोय तरी बिचाऱ्यांनी आमचा रस्ता सुरू केला हे त्याचे उपकार आहेत आमच्यावरती। घालायला आणि कुठल्या सगळी झाडं अशी उगवलेली आहे ती रस्ता पाक बंद झालेला होता जायला वाहन जात नव्हतं यातनं आणि कुठं एक पिपरण ही तेवढी फक्त त्यांनी कुठं घातलं असेल 4-2 पाण्यात तर पावसाच्या जीवावरची सगळी झाडं आहे ती आणि नाल्यात सगळी झाडं आहे ती त्यांच्या हद्दीतलं एकही झाड तोडलेलं नाही आणि त्यांचा विरोध करायचा पण विषय येत नाही। त्यांनी विरोध केला तर त्यासनी आमच्या वावरात गेल्याशिवाय पर्यायच नाही त्यासनी आणि आम्ही पण जाऊ देणार नाही। त्यांनी इथं विरोध केला सरकार रस्ता आहे आमची बी रान आहे त्यांना त्यासनी इथं यायला जमिनीत यायलाच वाव नाही आमच्या रानात आल्याशिवाय। आता ते म्हणतायत की आमच्या हद्दीत झाडं लावलेत वगैरे काय सांगाल तुम्ही। लावलेलीच नाही त्या हद्दीत रस्त्याच्या नाल्यात आहे ती प्रत्यक्षात बघा ना तुम्ही। काल त्यांचं इथं चाललं असताना मी त्यासनी विरोध करून बोलत होतो तर माझं त्यातनं ते सगळं मी बोललेलं कट करून टाकलंय त्यांनी आणि राजकारणाच्या विषयातनं सगळं त्यांनी चालवलंय।
ते एकाच मालकाची झाडं गेले ते का नाल्यात सगळ्याच शेतकऱ्यांची गेले ती आणि त्यांनी विरोध करायचा आणि मी बोललेला एक शब्द सुद्धा त्यांनी घेतला नाही त्यात. मी बोललेलो सगळा व्हिडिओ कट करून आल्यामुळून इकडून वाहतूक बंद असल्यामुळं या रस्त्यावर जी झाडं येड्याबाबळी जे काय जंगली रस्त्याच्या बाजूच्या नाल्यामध्ये उगवल्या होत्या हे कुणी लावलेलं नाही. तो काढल्याशिवाय आमच्या बांधापर्यंत किंवा आमच्या शेतापर्यंत आम्हाला जाऊ शकत नाही. कुठलंही वाहन नाही, चालता सुद्धा येत नाही. हे काल जे काही कोणी प्रकरण केलं हे जाणीवपूर्वक गावातील काही विरोधकांनी ज्याला भ्रष्ट होऊन म्हणजे जे काय त्यांच्या पद गेल्यामुळे जे काही निराश झालेले आहेत निराशातून त्यांनी बिनाकामाचा सरपंचावर आरोप केलाय. सरपंच आमच्या सगळ्या मळाकऱ्यासाठी एकदम चांगला रस्ता करून देण्याच्या मार्गावर असताना काही लोकांनी जाणीवपूर्वक गावातल्या ज्याचा इथं काही संबंध नसताना जे जुने शाळेचे अधिकारी असणारे जुने जाणते लोक सुद्धा इथं येऊन मुद्दाम म्हणून आडत घालून हा रस्ता बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी कुणाच्याही जमिनीतली झाडं तोडलेली नाही. जे काही झाडं तोडली ती रस्त्याच्या बाजूच्या नाल्यातली आहेत. ते नाला पूर्णपणे रस्ता आणि नाला हे सरकारची जमीन आहे. तो कोणी जरी म्हणलं ना मी झाडं लावली अमक्यानं झाडं लावली, झाडं लावायला तुम्ही म्हणताय 40 वर्षापासून पाणी घालतो. तुम्ही लग्न होऊन तर इथं येऊन आले त्याला 40 वर्ष झालेत का? किती खोटं बोलायचं. दुसरी गोष्ट गावातील जे काही ज्याला काय हाताला लागलं नाही असे निराश पराभूत लोक आहेत त्यांना हाताला धरून सरपंच किंवा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकिंग करून त्यांच्याकडून खंडणी मागायचा हा एक प्रकार आहे. तर कुठल्याही पद्धतीची भरपाई त्यांना देण्याची काही गरज नाही. हा रस्ता आमच्या बांधाला जाण्यासाठी सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि आम्ही स्वतः आणि हे माझे सगळे भाऊबंद या रस्त्याच्या बाजूच्या आम्ही स्वतः शेतकरी आहे. त्यांची एकट्याची झाडं गेली नाही, आमची बी झाडं गेलीत. आमची म्हणण्यापेक्षा आमच्या बाजूच्या बी नाल्यातली झाडं गेलीत. पण ती पूर्णपणे सरकारी झाडं. तुम्हाला बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा ही नाला, हा नाला आहे आणि हा सर्वे नंबर इथं आहे. आता सर्वे नंबर कुठं आहे, नाला कुठं आहे? नाल्यात आलेली झाडं सगळी तुटणारच ना. आणि त्यांची एकट्याची तुटली नाहीत, त्यांची जेवढी तुटली त्याच्यापेक्षा जास्त आहे आमच्या रानाच्या बांधाच्या बाजूला तुटली. पण ही सर्व नाल्यातली आणि रस्त्याच्या जागेतली झाडं आहेत. इथं कोणाचं वैयक्तिक कुणी लावलेली झाडं नाहीत आणि काय नाही. उगं ब्लॅकमेलिंग करून गावातल्या टग्याला हाताला धरून असलं चुकीचा उद्योग करू नये. ह्या रस्त्याला खाजगी कोणाचाही विषय काही येऊ शकत नाही. टेप टाकून मोजून बघा म्हणावं त्यांनासनी. नाल्यातली झाडं काढली त्यांनी, ती झाडं जी आहे ती अगोदर उगवलेली आहे ती काय लावलेली नाही ती किंवा त्याला पाणी घातलेलं नाही काय नाही. आणि ती सांगते ते 30 वर्ष पाणी घातलं. त्यांचं लग्न होऊन ते इथं कधी आले तर तेवढं बघा अगोदर. आणि साधं मोटरसायकल सुद्धा जात नव्हती ह्या रस्त्यानं. सरकारी रस्त्याला कोणाचा काय अडचण आहे. आणि त्यांनी जर नसल रस्ता होऊ द्यायचा, ती जर जाऊ देणार नसली तर दोन्ही बाजूला माझं राहणार. त्याने आम्हाला अडवलं, आम्ही पण त्यांना अडवणार. ही जुना रस्ता आहे आणि इथं काय झाडाचा विषय नाही ऍक्च्युली. तसं रानात काय झाडं नव्हती, ही सगळी नाल्यातली झाडं आहेत. महत्वाचा मुद्दा. आणि याला काय त्यांचं म्हणणं की आम्हाला विचारलं नाही, तर इथं प्रत्येक कुणालाच विचारलेलं नाही. तसं बघायला गेलं तर ही कसं आहे, नाल्यातली फक्त झाडं काढायचं त्यांनी काम केलेलं आहे आणि रस्ता रुंदीकरणाचं काम केलंय. बाकी काय त्या विचारायचा विषयच नाही. त्यांच्या खाजगी रानातलं जर झाड काढलं असतं तर विचारायचा विषय होता. पण ती काय रानात त्यांच्या झाडच नव्हतं ना. नाल्यातली सगळी झाड आहेत. काय संबंध आहे त्याचा? पहिलाच रस्ता आहे तीच फक्त त्यांनी व्यवस्थित केल्या, पूर्ण मोजलेला. या रस्त्यानं जाया येत नव्हतं. चिलारी सगळ्या डोळ्याला वरबडत होत्या, ट्रॅक्टर भरलेला जात नव्हता. हे बांध हिथं आहे, हिथं ही नाल्यातल्या मुळे आहेत. ही बांध अजून हिथं राहते. इथं काय संबंध आहे यांचा? रानात झाडं इकडची काढली, ही मुळे ही दिसतात का? ही सगळी रस्त्यावर आलेली झाड आहेत. ही सगळ्या रस्त्यावर ते जे फांदे येत होत्या मुळे इथं रस्त्याच्या बाजूला आहेत. रान इकडं राहिलं, ही इथनं रान चालू झालं, ती इथून रान चालू झालं इकडं आतमध्ये. माझं रान आहे इथं. मी नारायण पिंजारी बोलतोय, इथला शेतकरी. 60 वर्ष मी मुंबईला काढली मल्टीनॅशनल कंपनीत आणि आता 10 वर्ष शेती करतोय. मागच्या 10 वर्षापासून इथल्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यातले 6 महिने मोटरसायकल नीट चालू शकत नाही रस्त्याने, किंवा अर्धा 3 ते 4 फरलांग पलीकडे आणि 3 ते 4 फरलांग पुढे असं पलीकडे सायकल उभा करावी लागते. आज रस्ता
गव्हर्नमेंटनी किंवा कसं होता तसा करायची जर सुरुवात केली असेल आणि जर कोणाचा आक्षेप असेल की माझी झाडं गेली, माझी जमीन गेली, अमकं गेलं तमकं गेलं, तर त्यांनी गव्हर्नमेंट दरबारी दाद मागावी. आणि जर समजा दाद मागायला गेले ते, तर गव्हर्नमेंट बघणार की बाबा खरोखर ह्यांची झाडं आहेत का काय, आणि किती वर्षापासून झाडं आहेत, तरी इतक्या वर्षापासून आम्ही त्याचा चिचा खातोय, अमुक खातोय, तमुक खातोय, तर ते झाड अतिक्रमणात येते आणि तुम्ही आता इतक्या दिवस खाल्लं त्याचे पहिले पैसे भरा, मग तुम्हाला पैसे देण्यात येतील. हे उत्तर बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी जर माणसं बोलवायची, गहिवर मांडायचा आणि आणखी काय काय करायचं आणि लोकांची सिंपॅथी घ्यायची. सिंपॅथी तुम्ही जरूर घ्याल, तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही एकटे आहात म्हणून. मला पण सिंपॅथी घेता येईल ना, माझं वय वर्ष 70 झालंय, माझा मुलगा मुंबईला असतोय, मी इथं शेती करणारा एकटा. मग शेती करताना मला हा त्रास होतोय, रस्ता जर आहे तसा होतोय, रुंदीकरण किंवा त्याचं विस्तारीकरण होत नाही, पूर्वीचा होता तसा दिला जातोय, तर त्याला आक्षेप आणणाऱ्यांनी का आणावा. आणि जर आणणारे असतील तर त्यांना माझं चॅलेंज आहे की बाबा मला आता माझ्या रस्त्यातनं जाता येत नाही, तू मला नेऊन दाखव स्वखर्चानं, मला इथून बाहेर काढ. पावसाळ्याचे 6 ते 8 महिने आमची वाहतूकच बंद होते इथून. मग आम्ही काय करणार. पण रस्ता काही नवीन काढत नाहीये, काय नाहीये, जुना रस्ता आहे तोच व्यवस्थित करतायत. रुंदीकरण पण नाही, आहेचे आहे तसा. तर त्याच्यावर जर आतापर्यंत तुम्ही झाडं लावली असतील आणि त्याचं काही बेनिफिट्स घेत असाल तुम्ही, तर इथून पुढे पण तुम्हाला ती तशीच मिळावीत असा जर तुमचा आग्रह असेल आणि अधिकार असेल. काल आमची झाडं तोडली, आमचं कष्ट वाया गेलं, आमचे एवढे इतके लाख रुपये गेले असा कुणीतरी गहिवर मांडला असेल पत्रकारासमोर. त्यांचं म्हणणं मान्य आहे, त्यांनी काही करोडो रुपयाची झाडं गेली असतील, काय असेल ते गव्हर्नमेंट दरबारी दाद मागावी. गव्हर्नमेंट दरबार सांगेल की बाबा हे तुमच्या क्षेत्रात येत होते का गव्हर्नमेंटच्या रस्त्यावर येत होती झाडं ही, त्यानुसार मग गव्हर्नमेंट प्रश्न सोडवेल की त्यांना द्यायचं का नाही. ते इतर रस्ता बंद करायचं काम काय. आम्ही रस्ता मागून घेतलेला आहे. हा पावसाळ्यात आम्हाला भरपूर अडचण होती, इकडे येता येत नाही, क्षेत्रात मोटरसायकल सुद्धा येत नाहीये, म्हणून आम्ही मागून घेतला. मग तो रस्ता जर होत असेल तर आडवं पडायचं कारण काय. पण सरपंचाचं नाव घेतलं जातंय की सरपंचाचं नाव घेतलं जातंय. रस्ता गावात होणार म्हणजे सरपंचच त्याला मंजुरी देणार हे म्हणणं बरोबर आहे पहिलं. मग सरपंचाने केलं म्हणून सरपंचाचाच फायदा आहे असं कसं काय म्हणता येईल तुम्हाला. आता वृक्षतोड झाली असं सांगतात लोक. वृक्षतोड झाली, उद्या तुम्ही माझ्या डोक्यावर झाड बांधणार किंवा घर बांधाल, मग मी हलायचंच नाही का. भारतात वृक्षतोड झाली, त्याला आता काय करणार तुम्ही. वृक्षतोड झाली, रस्त्यावरची वृक्षतोड, रस्ता व्यवस्थित करताना जर होत असेल तर तिला वृक्षतोड म्हणायचं का. मग आता झाले त्याला तुम्ही काय करणार आहे प्रयत्न परत. आम्ही परत 10 पटीनं झाडं लावू, पण रस्त्यावर लावणार नाही, रस्त्याच्या बाजूला लावू. रस्त्याला चिकटून बाजूला लावू की रस्त्यावर सावली राहावी म्हणून, अतिक्रमण करणार नाही. जुना रस्ता आहे, त्याची रिपेरिंग व्हावी म्हणून ही प्रयत्न करून रस्ता मागितलेला आहे. आम्ही शेतकरी आहे इथलं, आणि इथं राजकारण आणणाऱ्या व्यक्तींनी इथं राजकारण आणायचं काय गरज नाही. त्यांचा इथं एक काडीचाही संबंध नाही, त्यांना तखंड होऊ द्यायचं नाही, हिखंड होऊ द्यायचा नाही. आणि जी झाडं काढली ती नुसतं कंत्राटदाराकडे खडणी मिळावी याच्यासाठी ही चाललेला आहे. ही झाडं नाल्यातली ती, इथं काय कोणाचं राजकारण आणायची गरज नाही. आणि ह्या गोष्टी विरोध करणारी नुसती जाणून बुजून राजकारण करते. ती सरपंचासाठी रस्ता ही नाही, ही रस्ता आमच्या शेतकऱ्यासाठी आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि